रोज रोज भाज्या खाऊन खूप कंटाळा आला आहे आणि जी भाजी बघा महाग असते ती खायला टेस्ट लागते. काय काय विशेष आहे काय माहिती. आता शेवग्याच्या शेंगा खूप महाग आहेत तर खायला खूप टेस्ट लागतात बघा. आणि स्वस्त असल्या का भाजी काही एवढी टेस्ट लागत नाही. तुम्हाला तसं होतं आहे का सांगा. आम्हाला तर असंच होतं आहे. मग म्हटलं छान अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवूया. कारण सारखी सारखी एका पद्धतीने बनवली का टेस्ट तीच लागते. मग वेगवेगळ्या पद्धतीने बनवते मी तर. एकदा तुरीची डाळ टाकते, एकदा मुगाची, पण तुरीच्या डाळीने छान टेस्ट येते. आणि काळ्या मसाल्यात पण मी बनवते, कारण नगर साईडला काळा मसाल्याचं वाटण करतात, त्यामुळं तशी पण मी बनवते कधी कधी. पण सकाळी खूप घाई असली का मग आमच्या पद्धतीनं सिंपल बनवते. तुरीची डाळ, टोमॅटो वगैरे टाकून, अद्रक लसूण छान बनते बघा. अशी तुम्ही नक्की ट्राय करा. खायला पण टेस्ट लागते. मग ही टिफिनला पण घेऊन जातात, कारण जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही लागत. मिडियममध्येच त्यांना लागते भाजी. जास्त सुकी भाजी खायला त्यांना आवडत नाही, कारण दिवसभर जेवण नसते ते सुकी भाजीने तोंड बसतात. मग हे गूळ घेऊन आले होते, जिथं गुराळ असते तिथून. खायला खूप टेस्ट लागत होता. आपण दुकानातून आणलेला एवढा टेस्ट लागत नाही, पण हा छान लागतो. मग एकदा ते 2 किलो घेऊन आले. ते म्हटलं टेस्ट तर करून बघूया. ते मला म्हणत होते टेस्ट करून बघ कशी आहे. मग माझं चालू होतं टेस्ट करायचं, तर छान होते. पाठीमागच्या वेळेस एकदा ते छोटे भेटतात ढेप, तर तसे आणले होते. मग नंतर त्या काय भेटल्या नाहीत म्हणून मग हे 2 किलो मोठेच आणलेत. मग नंतर देवपूजा करून घेतली. आजकाल डॉक्टर म्हणतात धूप वगैरे अगरबत्ती लावू नका, पण आपल्याला सवय लागलेली असते. मग सगळं काम वगैरे आवरून घेतलं देवपूजा करून. मग मला एक साडी आली होती 2-3 सॉरी. मग त्याला फॉल लावून द्यायचं होतं मला. आजींला ते गावाला जाणार होत्या. मग ते पटकन केलं तर होऊन जाते, नाही तर नंतर मला आरवला स्कूलमध्ये घ्यायला जायला लागते. मग तसंच राहून जाते. मग अर्धा लावून गेली मी. मग मला आरवला घेऊन येताना रस प्यायची खूप इच्छा झाली होती. तेवढ्यात मग ते घेऊन पण आले रस. मग दुपारी रस वगैरे पिला, साड्यांना फॉल लावला आणि संध्याकाळी मग चहा प्यायचा होता. मग बडीशेप टाकून मला खूप आवडतं बघा. टेस्ट वेगळीच लागते काय. आता रोज रोज अद्रक ते टाकून पण टेस्ट तेच लागते, तर बडीशेप, सुंठ वगैरे टाकले का टेस्ट छान येते. तुम्ही असं पिताय का मला कमेंटमध्ये सांगा. मी तर पिते. अनुबाईला आम्ही दळण आणायला गेल्यावर बांगड्या आणल्या होत्या. त्याच्या स्कूलमध्ये कंपल्सरी आहे की बांगड्या पाहिजेत हातात. मग संध्याकाळी मुलं म्हटली छोलेची भाजी बनव. कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. चला बाय, पुन्हा भेटू.